Hello friends, you are welcome in my class. So friends, today we are going to start 1.2 the fun they had. तर मित्रो, लेसनला सुरुवात करण्याच्या पूर्वी मला एक मिनिट बोलण्याचा मोह आवडत नाही. This lesson has been taught by me for many years. अनेक वर्षापासून मी हे लेसन शिकवत आहे, परंतु आज लेसन शिकवत असताना याला कोइन्साइड म्हणा, योगायोग म्हणा, थोडक्यात सांगायचं म्हणजे एक फिक्शन आहे. 2157 म्हणजे 21व्या शतकाच्या नंतर 22व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये जी गोष्ट घडणार होती या जगामध्ये, ती आज आपण सर्वजण वी आर फेसिंग सच थिंग्स. आपण 2020 मध्ये ती परिस्थिती अनुभवत आहोत. लेसन सुरुवात केल्याच्या नंतर तुमच्या नक्कीच लक्षात येणार आहे. म्हणजे 2157 ला हे जग कसं असेल हे लेखकांनी लिहिलं, पण ते जग आज अस्तित्वात आलेलं आहे 2021 मध्ये. लेसन सुरुवात केल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईलच. सो द फन दे हॅड, दिस इज अ फिक्शन अँड दिस लेसन हॅज बीन रिटन बाय इसाक आसिमोव. सो फ्रेंड्स, मी पहिल्या प्रथम थोडक्यात या ठिकाणी आपल्याकडे सर्वांकडे टेक्स्टबुक असतील, स्क्रीनवर दिसत असेल. ज्यांना स्क्रीनवर दिसत नसेल त्यांनी आपलं यू कॅन यूज युअर टेक्स्टबुक ऑल्सो. ओके, लेट अस स्टार्ट. फर्स्ट इन मराठी. प्रस्तुत पाठात 2157 मध्ये यंत्रमानव व यंत्रे हे शिक्षक असणार आहेत व तेव्हा शाळा व खरे शिक्षक अस्तित्वात राहणार नाहीत व यांत्रिक शिक्षक यंत्रमानव विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतील व हे विद्यार्थी त्या यंत्राच्या स्क्रीनकडे पाहून ऐकून बऱ्याच गोष्टी शिकणार आहेत. या विषयाचे वर्णन या पाठात आलेले आहे. या पाठात मार्गी नावाची एक 11 वर्षाची मुलगी, बोथ आर टीनेजर फ्रेंड. मार्गी इज 20 years old अँड टॉमी इज 13 years old अँड बोथ आर फ्रेंड्स. तर त्या मुलीला शाळेचा तिरस्कार वाटतो, कारण तिची शाळा तिच्या घरातच आहे व तिला यंत्रमानव शिकवतो. हा यंत्रमानव मार्गीच्या परीक्षा घेत असतो, परंतु भूगोल या विषयाच्या अभ्यासात प्रगती न झाल्यामुळे तिची आई मार्गीला कंट्री इन्स्पेक्टरकडे पाठवते. तसेच टॉमी नावाच्या मुलाला जुन्या काळातील शाळा व शिक्षक हे कसं त्यांना माहीत झालं याबद्दलचं वर्णन आहे. So friends, this is a story taking place in the year 2157 when robots and machines will be teachers and there will not be schools and real teachers like today. The mechanical teacher will only give tests and children will look at the screen and learn 150 years later. In this story, Margie hated the school. Tommy is her friend. The part that Margie hated the most was the slot where she had to put homework and test appear. Margie thought about how the kids must have loved it in the old days and the fun they had in school. So friends, त्यांना जेव्हा एक पुस्तक सापडतं आणि मग they think about the old school. त्यांनी म्हणजे 2157च्या नंतर काय होईल हे कवीनं लेखकाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. लेट अस स्टार्ट. द फन दे हॅड. मार्गी इवन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी. मार्गीनं तर त्या रात्रीला तिच्या डायरीमध्ये लिहूनच काढलं. डायरी मीन्स डेली रिटर्न रेकॉर्ड. डेली रिटर्न रेकॉर्ड मीन्स इन मराठी रोजनिशी. मीन्स सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या काही घटना घडतात त्याच्यातली एखादी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट और सरप्राईज, एखादी आनंदीकारक गोष्ट असेल, एखादी अविस्मरणीय गोष्ट असेल, ती लिहून ठेवतो. इट इज कॉल्ड डायरी. त्या रात्रीला मार्गीनं तर तिच्या रोजनिशीमध्ये लिहूनच टाकलं. ऑन द पेज हेडेड 17 मे 2157.
त्या रात्रीला मार्गीने तिच्या रोजनिशीच्या वहीमध्ये 17 मे 2157 या मथळ्याखाली लिहूनच टाकलं. काय लिहिलं होतं? टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. रिअल बुक मीन्स प्रिंटेड बुक, छापील बुक, म्हणजे हे इट्स अ रिअल बुक. तर त्या रात्रीला मार्गीनं 17 मे 2157 या मथळ्याखाली लिहूनच काढलं की टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. आज टॉमीला खरं पुस्तक मिळालं. खरं पुस्तक म्हणजे काय? रिअल बुक मीन्स प्रिंटेड बुक. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. ते खूप जुनाट पुस्तक होतं. मार्गीज ग्रँडफादर वन सेड दॅट व्हेन ही वॉज अ लिटिल बॉय his grandfather told him that there was a time when all stories were printed on paper. It was a very old book. And once upon a time, Margie's grandfather once said, मार्गीचे आजोबांनी त्याला सांगितलं होतं की when he was a little boy, मार्गीचे आजोबा जेव्हा लहान मुलगा होते, his grandfather told him means Margie's great grandfather, grandfather, great grandfather, greater grandfather, greatest grandfather. म्हणजे आजोबा पंजोबा वगैरे आपण म्हणतो ना, म्हणजे मार्गीचे पंजोबा. Margie's grandfather told her once when he was a little boy, his grandfather told him. मार्गीचे आजोबा जेव्हा एक लहान मुलगा होता तेव्हा मार्गीच्या आजोबाने असं सांगितलं की that there was a time when all stories were printed on paper. अशी एक वेळ होती की जेव्हा सगळ्या कहाण्या कागदावर प्रिंट केल्या जायच्या, लिहिल्या जायच्या. मित्र, अशी एखादी वेळ येईल की काही वर्षानंतर, जसं आपण आज बोरुणी चित्र काढत होते, लोक लिहित होते म्हणतो, पण पेन सुद्धा म्युझियम मध्ये ठेवण्याची वेळ येणार आहे. There was a time when all stories were printed on paper. मार्गीच्या आजोबाच्या आजोबांनी सांगितलं होतं की अशी एक वेळ होती की सर्व कहाण्या या पेपरवर लिहिल्या जायच्या. They turned the pages which were yellow and crinkly, and it was awfully funny to read words that stood still instead of moving the way they were supposed to on screen, you know. They turned the pages. Tommy found a real book. And Tommy and Margie, they turned the pages of that book, old book. त्या जुन्या पुस्तकाची त्यांनी पानं चाळली. Which were yellow and crinkly. Crinkly means full up with wrinkles. चुरगाळलेली. ती पानं पिवळसर झालेली, चुरगाळलेली होती. And it was awfully funny. Awfully means very भयान, खूपच. Extremely awfully means funny to read words that stood still instead of moving the way they were supposed to on a screen, you know. आणि ते जे त्यामध्ये काय लिहिलेलं होतं ते त्यांना अतिशय फनी वाटलं, मजेदार वाटलं. कारण ते स्क्रीनवर जसं मूव्ह होतंय, जी अक्षरं हालचाल करतात तसे करत नव्हती. ते स्टील इन्स्टेड ऑफ मुव्हिंग, हालचाल करत नव्हती, ती अक्षरं हलत नव्हती, कारण ती स्टील होती. आणि असं पुस्तक त्यांनी आयुष्यात कधी पाहिलं नव्हतं. And then when they turned back to the page before, it had the same words on it that it had when they read it the first time. आणि पुन्हा जेव्हा त्यांनी ते पुस्तकाची पानं चाळायला सुरुवात केली, इट हॅड द सेम वर्ड. दुसऱ्या पेजवर सुद्धा तशाच प्रकारचे शब्द होते. दॅट इट हॅड वेन दे रीड इट द फर्स्ट टाइम. दे हॅड रीड इट फर्स्ट टाइम. त्यांनी ते पहिल्या प्रथम वाचलं होतं. गी सेड टॉमी, व्हॉट अ वेस्ट. When you are through with the book, you just throw it away, I guess. तर टॉमी म्हणाला, गी एक्सप्रेशन विच शो द सरप्राईज. म्हणजे शी, अरे, सेड टॉमी. टॉमी म्हणाला, गी व्हॉट अ वेस्ट. म्हणजे किती वेस्ट गोष्ट आहे. म्हणजे हे किती खर्चिक गोष्ट आहे. वेन यू आर थ्रू विथ द बुक, जेव्हा तुम्ही ते पुस्तक वाचता, यू जस्ट थ्रो इट अवे. वाचल्यानंतर ते तुम्ही फेकून देता. आय गेस, मला असं वाटतं, आवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड अ मिलियन बुक्स
ऑन इट. आपल्या दूरदर्शनच्या टीव्हीच्या पडद्यावर असे कितीतरी मिलियन्स ऑफ बुक्स आहेत, आपल्या लक्षावधी अशी पुस्तकं आहेत. अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर. आणि त्याच्यात आणखी पुस्तकं आपल्याला प्रिंट करता येतात, सेव्ह करता येतात. आय वुडंट थ्रो इट अवे. आणि मी काही ते स्क्रीनवरची पुस्तकं फेकून देत नाही. सेम विथ माइंड सेड मार्गी. मार्गी म्हणाली सेम विथ माइंड. माझं पण तसंच आहे. When you are sorry, she was 11 and hadn't seen as many telebooks as Tommy had. Margie was 11 years old and she hadn't seen as many telebooks as Tommy had. टॉमीनी जेवढी पुस्तकं वाचली होती तेवढी पुस्तकं तिनं वाचलेली नव्हती, कारण ती 11 वर्षाची होती. अँड ही वॉज 13. टॉमी वॉज 13. टॉमी हा 13 वर्षाचा होता. She said, where did you find it? Margie said, Margie asked Tommy where he had found that. त्याला ते कुठं मिळालं? In my house, he pointed without looking because he was busy reading in the attic. He was busy in the reading, that's why he pointed. Pointed means showed with fat finger. बोटाने दर्शवलं. He pointed without looking. न पाहता त्यांनी, because he was busy in the reading ना. Tommy was busy in the reading the book, that's why he pointed towards the attic. I found this book in my house in the attic. मी माझ्या घरामध्ये म्हणजे टॉप रूम ॲटिक वरती माळ त्या आपल्या आपण त्याला काय म्हणतो माळावरती ते मला असं पुस्तक सापडलेलं आहे. व्हॉट्स इट अबाउट? हे काय आहे, कशाबद्दल आहे? व्हॉट्स इट अबाउट? हे पुस्तक कशाबद्दल आहे? स्कूल. टॉमी सेड शाळेबद्दल. मार्गी वॉज स्कॉर्नफुल. स्कॉर्नफुल म्हणजे हेटफुल, तिरस्कार होता. अगदी तिला तिरस्कार वाटला शाळा बनल्याबरोबर. स्कूल, व्हॉट इज देअर टू राईट अबाउट स्कूल? आय हेट स्कूल. मार्गी म्हणाली शाळा, शाळेबद्दल असं काय लिहायचंय? व्हॉट इज देअर टू राईट अबाउट स्कूल? शाळेबद्दल असं लिहायचं काय आहे? आय हेट स्कूल. मी शाळेचा हेट करते. Margie always hated school, but now she hated it more than ever. Margie always hated school. Means Margie never liked school. मार्गीला कधी शाळा आवडती, नेहमी ती तिरस्कार करायची. But now she hated it more than ever. पण आता तर तिला शाळा पहिल्यापेक्षाही जास्त तिरस्कार वाटायला लागला. त्याचं कारण what was the reason? The mechanical teacher had been giving her test after test in geography. And she had been doing worse and worse until her mother had shaken her head sorrowfully and sent for the county inspector. So friends, Margie always hated the school. And now it was become very worse. Karan, the mechanical teacher had been giving her test after test in geography. कारण तिचा जो mechanical means the work done by machine. तो मेकॅनिकल टीचर तिला टेस्ट नंतर टेस्ट रिलेटेड टू द जिओग्राफी अँड शी हॅड बीन डुईंग वर्स अँड वर्स. आणि ती मात्र अधिक तिची प्रगती खालावत होती. आणि शेवटी तिच्या आईला अगदी रागाने डोक्याला हात लावावा लागला. अँड मार्गीज मदर सेड टू हर टू द काउंटी इन्स्पेक्टर. काउंटी इन्स्पेक्टर मी थोडक्यात द मेकॅनिक ऑफ द कम्प्युटर. त्या काउंटी इन्स्पेक्टर कडे पाठवलं. He was a round little man with a red face and a whole box of tools with dials and wires. तर तो कसा होता काउंटी इन्स्पेक्टर? राऊंड लिटिल मॅन विथ अ रेड फेस. अगदी लाल चेहरा असणारा गोल घुमट असा तो माणूस होता. त्याच्या पेटीमध्ये साहित्य होतं, हत्यारं होती, काही तबकड्या होत्या, काही तारा होत्या. He smiled at Margie and gave her an apple. त्यानं मार्गीला पाहून स्मित हास्य केलं आणि तिला एक ऍपल दिलं. म्हणजे ती ऍपल खात बसावी तोपर्यंत ते कम्प्युटर दुरुस्त करायचंय. They took the teacher apart. त्या काउंटी इन्स्पेक्टरने काय केलं, ते जे टीचर होता मार्गीचा, टीचर म्हणजे मेकॅनिकल टीचर, त्याचे वेगवेगळे भाग केले. मार्गी हॅड होप्ड ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर अगेन. मार्गीला अशी आशा वाटली की याला कदाचित माहित नसेल की ते पूर्ण पार्ट पुन्हा कसे जोडावे.
आणि असं झालं तर बरं. बट ही न्यू हाव ऑल राईट. पण त्या काउंटी इन्स्पेक्टरला सर्व काही माहित होतं. अँड आफ्टर अन आवर ऑर सो देअर इट वॉज अगेन लार्ज अँड ब्लॅक अँड अगली with a big screen on which all the lessons were shown and the questions were asked. पण अगदी एका तासाभरामध्येच त्या ठिकाणी पुन्हा एक मोठा काळा मार्गीसाठी क्रूर असणारा तो पडदा दिसला, ज्यावर लेसन्स पाठ आणि सगळे प्रश्न विचारले जायचे. दॅट वॉजंट सो बॅड. पण हे काही तेवढंसं वाईट नव्हतं. हे काही दररोजचं काही होमवर्क असेल, लेसन असेल, क्वेश्चन असेल, दॅट वॉजंट सो बॅड. ते तेवढं काही वाईट नव्हतं. The part Margie hated most was the slot where she had to put homework and take papers. मार्गीला तो भाग आवडायचा नाही ज्या ठिकाणी खास ज्या ठिकाणी तिला ते तबकडी किंवा शिडी ठेवावं लागायची, तो भाग तिला अजिबात आवडायचा नाही. She always had to write them out in a punch code they made her learn when she was 6 years old. आणि सर्व उत्तर तिला पंचकोड म्हणजे का सांकेतिक लिपीमध्ये लिहावे लागायचे, जे की ती 6 वर्षाची असताना तिला ती सांकेतिक भाषा शिकवण्यात आली होती. अँड द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाइम. ती एक्झाम त्या मशीनवर द्यायची आणि तो मेकॅनिकल कॅल्क्युलेटर आहे तो काउंट करायचा, तो मेकॅनिकल टीचर तिचे मार्क्स काउंट करायचा. अशा पद्धतीची ती शाळा होती. अँड देन इन लास्ट पॅरेग्राफ we shall stop here. Have a nice day. Okay, thank you.